बेळंकीतील श्री ब्रह्मानंद महाराज आश्रम एक भक्ती मार्गाचे श्रद्धास्थान. नुकतीच वास्तुशांती व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न. पाहूया आमचे एस्टेट मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली सविस्तर माहिती. मिरज तालुक्यातील बेळंकी येथील आंबा फळाचे प्रसिद्ध उत्पादक व अनेक प्रजातीचा आंबा फळांची रोपे तयार करणारे एक अभ्यासू शेतकरी श्री परमानंद गव्हाणे यांनी स्वतःच्या घरासमोर एक भक्तीचे व श्रद्धेचे स्थान म्हणजेच श्री ब्रह्मानंद महाराज आश्रम बांधले आहे. नुकताच या आश्रमाची वास्तुशांती व आश्रमामधील मूर्ती प्राण प्रतिष्ठा असा धार्मिक सोहळा संपन्न झाला. या दिवशी सकाळी पहाटेपासून होम विधी व सत्यनारायण महापूजा असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देसिंग मठाचे श्री गुंडीबुवा महाराज व गौसिद्ध मठाचे श्री सिद्धलिंग महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने यांनी छोटंसं मंदिर बांधून सेवा करण्याचा संकल्प हाती घेतलेला होता. ते परमानंद गव्हाणे त्यांनी आज तो संकल्प पूर्ण केलेला आहे. त्या निमित्तानं देसिंग मठाचे आनंदगिरी महाराज तसंच गौसिद्धचे महाराज या दोन्ही महाराजांच्या हस्ते या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. असा संकल्प केलेला आज त्यांनी पूर्ण तत्वाला निवून एक आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे की आईवडिलांची कशी सेवा करायची, गुरुची कशी सेवा करायची हा एक आदर्श ठेवून त्यांनी लोकांना संदेश दिलेला आहे. अशीच त्यांच्या हातून सेवा घडावी. या आश्रमाविषयी बोलताना परमानंद गव्हाणे आमच्या प्रतिनिधीसमोर म्हणाले, एकेकाळी त्यांच्या गुरुने त्यांच्या घरासमोर भक्तीचे मंदिर असावे असा संकल्प बोलून दाखवला होता व ते आज प्रत्यक्षात गुरु आशीर्वादाने साकार झाले असे ते म्हणाले. आश्रमात गुरूंची मूर्ती, विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती व महादेवाची पिंड यांची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. मंदिराच्या तळघरात आई वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांची समाधी ठेवण्याची संकल्पना आहे. कारण रोज सकाळी उठल्यानंतर गुरूंच्या व देवांच्या दर्शनाबरोबरच आई वडिलांचे दर्शन व्हावे या भावनेतून हे आश्रम उभा केला आहे असेही ते बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाच्या वेळी बेळंकी व परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. निसर्गाच्या सानिध्यात आंब्याच्या बनात स्थापन झालेल्या या आश्रमात एक वेळ अवश्य भेट देऊन काही काळ आपल्या मनाची शांती मिळवावी असे हे श्रद्धास्थान आहे. पाहूया यावेळी बोलताना सिद्धलिंग महाराज म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.